महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के विश्वास पात्र रविंद्र चौहान महाराष्ट्र भाजपा के नए कप्तान चुने गए। डोंबिवली से 4 बार विधायक रहे और पूर्व मंत्री रविंद्र चौहान भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पद के लिए निर्विरोध चुने गए, जिसकी घोषणा केंद्रीय मंत्री किरण रिजिजू ने की। 1 जुलाई मुंबई के वर्ली में आयोजित भव्य कार्यक्रम में मंगलवार शाम को वरिष्ठ भाजपा नेता रविंद्र चौहान के नाम की आधिकारिक घोषणा की गई। उन्होंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, महाराष्ट्र मंत्री आशीष शेलार, महाराष्ट्र मंत्री गणेश नाईक, महाराष्ट्र मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, महाराष्ट्र मंत्री नारायण राणे के साथ सांसदों, विधायकों के साथ तमाम भाजपा के पदाधिकारी कार्यकर्ताओं की उपस्थिति में महाराष्ट्र के नए कप्तान के रूप में उन्होंने कमान संभाली। इस दौरान उन्हें नियुक्ति पत्र भी सौंपा गया। रविंद्र चौहान को मुख्यमंत्री का विश्वास पात्र माना जाता है। रविंद्र चौहान ने अपनी राजनीतिक यात्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) से शुरू की थी। बता दें, रविंद्र चौहान अब महाराष्ट्र बीजेपी के 12वें प्रदेश अध्यक्ष बन गए हैं और वो पार्टी का आगामी चुनाव मुकाबलों के लिए नेतृत्व करेंगे। वे जनवरी 2025 से वे महाराष्ट्र भाजपा के कार्यकारी अध्यक्ष के रूप में कार्य कर रहे थे। चौहान ने राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले की जगह ली, जो अगस्त 2022 से इस पद पर आसीन थे। चौहान पार्टी के संगठनात्मक कामों में निपुण माने जाते हैं और मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र और कोंकण में भाजपा के विस्तार में उनकी बड़ी भूमिका रही। चौहान की नियुक्ति ऐसे समय पर हुई जब राज्य में आगामी चुनाव होने वाले हैं। पार्टी को उम्मीद है कि उनका तजुर्बा और संगठन क्षमता भाजपा को स्थानीय निकाय चुनाव में मजबूती देगी। तो वहीं ठाणे और डोंबिवली के उनके पदाधिकारी और सहयोगी शशिकांत कामले, नागेंद्र फौजदार शर्मा, शशिधर शुक्ला, रवि सिंह ठाकुर, रितिका मोरे, प्रिया जोशी ने उनको महाराष्ट्र की कमान संभालने की हार्दिक शुभकामनाएं दी। की चंद्राच्या शीतलतेनेच आमचे विरोधी पक्षकार झाले हो। आता तर पुढची लढाई सूर्याशी आहे आणि मी सांगतो तुम्हाला, हा सूर्य रोज तळपणार आहे। सर्व महाराष्ट्रभर स्वतःची सोनेरी किरण पसरवणार आहे आणि विरोधी पक्षाच्या ज्याचं वर्णन आज करतोच, खोटं बोलायचं तर किती रोज। आणि म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आहेत आणि मध्ये मध्ये शिवतीर्थ पण आहेत। आणि म्हणून या सगळ्यांनी जी खेती पिकवली आहे त्या विरोधी पक्षाची खेती म्हणजे अफू आणि अफवांची शेती आहे। त्या अफू आणि अफवांच्या शेतीला आमचा रवींद्र रूपी सूर्य भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही। याच त्या ठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे मित्रांनो। अफू आणि अफवांचं पीक म्हणजे केवढं? सुरुवातीला सांगितलं संविधान बदलणार, अफवा। मग सांगितलं समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांचं अहित होणार, अफवा। मग सांगितलं कोस्टल रोड मध्ये आमच्या काही समुद्रावर व्यवसाय करणाऱ्यांचं नुकसान होणार, अफवा। जैतापूर, नाणापूर, अफवा। आणि आता हिंदी विषयावर सुद्धा पण क्रमांकामध्ये 13वे असलेले रवींद्र चव्हाणजी विरोधी पक्षाचं राजकीय 13वं घातल्याशिवाय राहणार असते। आणि मग सुधीर भाऊ म्हणाल्याप्रमाणे अरे नंबरने 13वा घालतील पण नावाने 12वा आहे, 12 वाजवल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत आमच्या विरोधी पक्ष। आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देऊन माननीय नितीनजींचं स्वागत करून जोरदार टाळ्यांनी आपण माननीय नितीन गडकरीजींचं या ठिकाणी स्वागत करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय नितीनजींचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत करूया। आणि महामंत्री राजेशजी पांडे यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊनही नितीनजींचं आपण स्वागत करावं। राजेशजी।
देशाचा मानबिंदू असणार आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपूर्द असणार आहे. नितीनजींचं मनापासून स्वागत. केंद्रीय मंत्री किरण रिजिजूजी, आपले काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत मुंबई माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, महाराष्ट्राचे लोकनेते, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांचा व्यक्तिगत सर्वांचा अत्यंत प्रभाव आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, रवीजी स्वातंत्र्यवीर, सावरकर भक्त, रामभक्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारत. रवीजींनी या संपूर्ण महाराष्ट्राला व्यवस्थित रेशन देण्याची पद्धती कुणी आणली? ती रवी चव्हाणांनी आणली होती. आपला रवी बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आजचा हा दिवस माझी आपणा सर्वांना विनंती आहे, कधीच रवी दादा नाही आगे बढो आणि कधीच रवी चव्हाण आगे बढो नाही, फक्त भाजपाच आगे बढो असंच म्हटलं पाहिजे. आजच्या खरं तर संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. की आपलं संघटन पर्व पूर्ण करत आपण प्रदेश अध्यक्षांच्या निर्वाचनाची प्रक्रिया ही पूर्ण केली आणि आपल्यातलेच कार्यकर्ता म्हणून ज्यांना वर्षानुवर्ष आपण ओळखतो ते रवींद्र चव्हाण आज महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला मोठी करणारी पार्टी आहे. या ठिकाणी सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे फोटो लागले आहेत. यातला प्रत्येक प्रदेशाध्यक्ष सामान्य घरातून आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं यातलं कोणीच कोणाच्या रक्ताच्या नात्यातलं नाहीये. भारतीय जनता पक्षामध्ये आमचं नातं हे परिवाराचं नातं आहे, आमचं नातं आहे हिंदुत्वाचं नातं आहे, आमचं नातं आहे भारतीयत्वाचं नातं आहे. हे याकरता सांगतो की देशामध्ये 99% पक्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकाच परिवारातले लोक अध्यक्ष होतात. त्या ठिकाणी रक्ताच्या नात्याशिवाय तुम्हाला पार्टीचं प्रमुख होता येत नाही. पण भारतीय जनता पार्टी अशी आहे की ज्याच्यामध्ये सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा देखील प्रदेशाचाही अध्यक्ष होऊ शकतो, देशाचाही अध्यक्ष होऊ शकतो
आणि चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री देखील होऊ शकतो. रवींद्र चव्हाण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम सुरू केलं, युवा मोर्चाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम सुरू केलं, नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, भाजपचे महामंत्री झाले आणि आज भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलाय. माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून आणि नंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जिद्द आहे, यांच्यात चिकाटी आहे, ते धाडसी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आपली भावना प्रगट केली की इतके वर्ष आम्हाला वाटायचं की एकतरी कोकणी प्रदेशाध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे. आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला नाही. ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली आणि आज एक आमचा कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला. गेल्या अनेक वर्षामध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं, 24 तास पक्षाला वाहून नेणं, क्षण पक्षाचा विचार करणं, ज्यांच्या डोक्यामध्ये 24/7 भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अधिक वेगाने या ठिकाणी विस्तार करेल. माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि ज्या प्रकारे आपले नेते मोदीजी यांनी वैश्विक नेतृत्व तयार केलं आहे. मगाशी आपण पाहत होतो अटल बिहारी वाजपेयीजींचं ते भाषण आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं पार्टी आएगी जाएगी, सरकारें बनेगी बिगड़ेगी, लेकिन ये देश रहना चाहिए, मेरा लोकतंत्र रहना चाहिए. या विचारांना समर्पित होऊन या देशामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकारचं परिवर्तन आणलं, 25 कोटी गरिबांना गरिबीतनं बाहेर आणण्याचं काम, या भारताला जगातली सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम आणि या ठिकाणी या देशाकडे वाकडी नजर टाकली तर सिंदूरच्या माध्यमातून घुसून त्या ठिकाणी पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची ताकद ही जी मोदीजींनी उभी केली, आपल्या सर्वांना अतिशय अभिमान आहे की आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत ज्या पक्षाचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजी करतात. बंधू भगिनींनो, आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व विजय मिळवून आपलं महायुतीचं सरकार स्थापित झालंय आणि आता या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राच्या मार्गावर आपल्याला न्यायचंय. त्या दृष्टीने आपण कामकाज चालू केलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन. ज्या प्रकारे चंद्रशेखरजींनी पक्षाची धुरा हातामध्ये घेतल्यानंतर पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचून पक्षाला त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं. मगाशी ते म्हणाले की माझ्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, मी थोडा जास्त बोलतो. ते खरंच आहे, तुम्ही रागवता, पण सुरुवातीला तुमच्या रागवण्याचा थोडा कार्यकर्त्यांना असं वाटायचं की अध्यक्ष जरा जास्त रागवतात. नंतर तुमचं रागवणं हे प्रेमाचं आहे हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना हे लक्षात आलं. चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं, ते जर केलं नाही
तर आपल्या डोक्यावर हे केस राहू देणार नाही इतका पाठपुरावा करतात. आणि म्हणून पक्षामध्ये 1.5 कोटी सदस्य करणं असो किंवा खालपासनं वरपर्यंतच्या निवडणुका असो, हा जो काही पाठपुरावा तुम्ही केला आणि सोबत खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपला विश्वासघात झाला आणि आपण निवडणुकीनंतर आश्चर्यचकित झालो की कसं झालं. त्यानंतर बावनकुळेजींच्या नेतृत्वात आपल्या या सगळ्या नेत्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिलं आणि त्याचा परिणाम काय झाला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने नवीन रेकॉर्ड केला आणि 235 जागा आपण निवडून आलो आणि भाजपा 137 जागांवर त्या ठिकाणी निवडून आला. आणि म्हणून त्यांचेही मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो. महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आपण केलेला आहे. महाराष्ट्राचा आर्थिक विकास करत असताना या महाराष्ट्रातले गाव, गरीब, मजदूर, शेतकरी यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि त्याचबरोबर सुखी, समृद्ध, संपन्न आणि देशातलं पहिल्या नंबरचं प्रगतिशील राज्य महाराष्ट्र कसं होईल याचा सातत्याने देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ते कार्य करत आहे. भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. पदावरती आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांची नियुक्ती झाली. कल्याण डोंबिवलीमध्ये इतकं खुशीचं आणि आनंदाचं वातावरण आहे. नुसतं कल्याण डोंबिवलीच नाही तर पूर्ण कोकणात आणि महाराष्ट्रामध्ये चळवळी कार्यकर्ता, आक्रमक कार्यकर्ता, ज्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी 100% भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आणि आमच्यातलाच एक चळवळी कार्यकर्ता, आमच्यातलंच एक कार्यकर्ता आज प्रदेशाच्या अध्यक्षपदावरती एवढ्या मोठ्या राज्याचं अध्यक्षपद स्वीकारलं. आम्हाला किती आनंद झाला असेल आम्ही शब्दात सांगतो. कसा वाटतंय तुम्हाला आज रवींद्र दादा अध्यक्षपदी विराजमान झाले? छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला एवढा आनंद झाला आहे, त्याला वाटतं की आपणच स्वतः प्रदेशाध्यक्ष आहोत. अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यांच्या आनंदामध्ये आमच्या सगळ्यांचा आनंद आहे. त्यांच्या सुखात समाधानामध्ये आमच्या सगळ्यांचं सुख समाधान आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो तुम्हाला माहितीच आहे. पार्टी डिफरन्स कार्यकर्ता कसा असतो. फक्त चळवळ, भाजप आणि हिंदुत्व हेच सगळं श्वास हे रवींद्र चव्हाण साहेब का कहना है कि जमीन से जुड़ा हुआ कार्यकर्ता अगर भाजपा के लिए कार्य करेगा तो भाजपा थोड़े दिन में हर घर में हर सदस्य तक पहुंचेगा. इसके लिए भाजपा आगे बढ़ो का नारा उन्होंने दिया. रवि दादा आगे बढ़ो इंडिविजुअल व्यक्ति के नाम का नारा उन्होंने लगाने से मना किया. भारतीय जनता पार्टी आज एक प्रतिष्ठित पार्टी है, विश्व में सबसे बड़ी पार्टी है. उस पार्टी को बढ़ाने के लिए हर एक कार्यकर्ता को जमीन से जुड़कर निरंतर कार्य करना चाहिए. इसका संदेश उन्होंने मंच के माध्यम से दिया. अब बहुत बहुत शुभकामनाएं रविंद्र चौहान जी को. हम और हमारा सारा भारतीय जनता पार्टी परिवार उनके लिए दिल से शुभकामनाएं प्रदान करता है. बहुत बहुत धन्यवाद आपका. थैंक यू सो मच. रविंद्र चौहान जी जैसे ही अपने कुशल कार्यों के बारे में जाने जाते हैं, आज डोंबिवली में जो उन्होंने विकास किया है, निरंतर 4 टर्म से वो विधायक वहाँ से होते आ रहे हैं और कैबिनेट मंत्री हुए. जो उन्होंने कोंकण का विकास किया, यहाँ पालघर में पालक मंत्री तो विकास किया. ऐसे महाराष्ट्र में एक एक कार्यकर्ताओं को दिलों की आन बान और शान है और मैं डोंबिवली की तरफ से उनको ढेर सारी शुभकामना देता हूं कि पूरे महाराष्ट्र का नेतृत्व बहुत अच्छे ढंग से करके भारतीय जनता पार्टी जो विश्व की सबसे बड़ी पार्टी है उसको और आगे बढ़ाएं. बहुत अच्छा लग रहा है. एक्चुअली मैं महिलाओं को मुझे बहुत अच्छा लग रहा है कि महिलाओं को विधानसभा में इतना अच्छी तरह से जो एक्ट है उसका इम्प्लीमेंट कर रहे हैं. जैसे कि 30% महिलाओं को विधानसभा में सहभागी होते हैं, तो उसका इम्प्लीमेंट
सर्वप्रथम रविंद्र जी चौहान साहब को महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बनने पर ढेर सारी शुभकामनाएं। हम लोग सभी रविंद्र जी चौहान साहब के साथ स्टार्टिंग से युवा मोर्चा जब उपाध्यक्ष से सबसे जुड़े हुए माने शशिकांत जी कामले भी हैं, ये बहुत पुराने लीडर हैं। उन्होंने बहुत पूर्व से रविंद्र जी चौहान साहब के साथ काम किया है। आज आशीष शेलार जी ने एक बहुत अच्छी बात कही कि उनके नाम में रविंद्र मतलब सूर्य के समान हुआ है। उनको सूर्य के समान चमकते हुए हमने स्टार्टिंग से देखा। जब वो युवा मोर्चा अध्यक्ष थे, वो नगर सेवक बने, नगर सेवक बनने के बाद वो सभापति बने, सभापति बनने के बाद वो जिला अध्यक्ष बने, चिटनीस बने, महाराष्ट्र प्रदेश के राज्य मंत्री बने और 4 बार आमदार होने के बाद आज महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष बने। मेरा सिर्फ एक नॉर्मली इतना कहना होगा कि उनके तेज प्रताप से विपक्षी पार्टी को संभल के रखना चाहिए, क्योंकि जो तरीके से वो आने वाले समय में महानगर पालिका चुनाव हो या कल्याण कॉर्पोरेशन महानगर पालिका हो या अन्य क्षेत्र के जो चुनाव होंगे, उनका जो प्रभाव चमकना जो बोला जाता है वो जब चमकेगा तो आने वाले सभी जगह पे भारतीय जनता पार्टी और यूपी के महापौर बैठेंगे। इसका हमें पूर्ण विश्वास है। जाणारा कार्यकर्ते म्हणजे आमचे रविदादा, आमचे रिक्षा चालक असो, कामगार लोक असो, त्यांना नेहमी आवाज दिल्यानंतर भाग देणारा नेता म्हणजे रविदादा। आज रविदादा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष झाले। आमच्या सर्व रिक्षा चालक असेल, कामगार युनियन असेल, याच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि रविदादाला पुढच्या वाटचालीला शुभेच्छा।